राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड गाजतोय। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन पुन्हा एकदा सुरू झाले आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी काहीतरी बोलावं, भूमिका घ्यावी, वक्तव्य करावं अशी मागणी सातत्यानं महायुतीकडून महायुतीतल्या सगळ्या नेत्यांकडून केली जाते। पण शरद पवार यांनी या बाबतीत आजपर्यंत कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीये। छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी भेट घेतली आणि या भेटीनंतर शरद पवार हे मुख्यमंत्र्यांची याच मुद्द्यावर भेट घेतील असं छगन भुजबळ यांनी सांगितलं होतं। शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आज भेट झाली आणि मराठा आरक्षणासह विविध विषयांवर चर्चा पार पडली। जवळपास पाऊण तास दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली। 10 मिनिटं चर्चा झाली ही मराठा आरक्षणाबाबत आणि या बैठकीमध्ये सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमन भांगे हे देखील उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या बाबत सरकारने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेची माहिती पवारांना दिली। एकत्रित बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये दुसरी एक बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये त्यांनी 10 मिनिटं चर्चा केली। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली या संदर्भातली काय माहिती दोन्ही नेत्यांकडून दिली जाते याकडे लक्ष आहे। पण आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी की शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि याच बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली। मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अशा मागणीसाठी आंदोलन सध्या राज्यभर सुरू आहे, तर दुसरीकडे ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसीचे नेते सुद्धा आंदोलन करतात। या कचाट्यातून मार्ग कसा काढावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि त्यामुळे शरद पवार यांनी या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आव्हानं वारंवार महायुतीच्या नेत्यांकडून दिली जात आहेत। शिंदे आणि पवारांची जी भेट आज झाली त्या भेटीमध्ये नेमकं काय काय झालं? या भेटीमध्ये मराठा आरक्षणावर जवळपास 10 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। शिंदेंनी पवारांना सरकारनं आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबत जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेसंदर्भात सविस्तर माहिती दिली। सरकारनं जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाबद्दल विरोधकांना सर्व काही माहीत असल्याचं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। या भेटीनंतर आता विरोधक काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची मानली जाते।